यवतमाळ वाशिम लोकसभेतून यंदा भावना गवळींचं तिकीट कापलं जाण्याची चर्चा रंगते आणि त्यांच्याऐवजी शिंदे गटाकडून संजय राठोडांना संधी मिळेल असंही बोललं जाते। मात्र या साऱ्या अफवा असल्याचं सांगत उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा विश्वास गवळी यांनी व्यक्त केला। बघूया। शिंदे गटाच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळींऐवजी यंदा संजय राठोड लोकसभा लढण्याची चर्चा आहे। पक्षानं याबाबत त्यांना विचारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कालच ठाकरे गटानं गवळींचं तिकीट कापलं जाण्याचा दावा केला होता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी राठोडांची बातमी आल्यानं यवतमाळ लोकसभेत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत। यंदा गवळींसाठी अनुकूल स्थिती नसल्याचं त्यांचे विरोधक म्हणतात। मात्र या साऱ्या वावड्या असून लोकसभेचं तिकीट आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा भावना गवळींनी केलाय। मला असं वाटतं की कुणाला काही विचारपूस झालेली आहे अशातला कुठलाही भाग नाही आहे, पहिली गोष्ट। आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या वावड्या मतदारसंघामध्ये उठत आहेत, हे वरच्या वरिष्ठ लेवलला अजून काहीच नाही आहे त्याचं। आणि या माझ्या पार्टीची मी नेता आहे, पार्टीतले एकमेव मी महिला आहे आणि ती लगातार मी निवडून येते आहे। महाराष्ट्रातली मी पहिली महिला आहे की मी 5 वेळा या म्हणजे लोकसभेचं प्रतिनिधित्व करते। त्याच्यामुळे ह्या फक्त वावड्या आहेत, तसा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही। संजय राठोड देखील शिंदेच्या शिवसेनेत असले तरी ते पक्षांतर्गत प्रतिस्पर्धक मानले जातात। भावना गवळी गेली 5 टर्म यवतमाळ वाशिम लोकसभेतून खासदार म्हणून जिंकल्या। 1.5 वर्षांपूर्वी भाजपनं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते। मात्र सत्तेत गेल्यानंतरच्या 1.5 वर्षांनंतर काल परवा पुन्हा एकदा गवळींच्या संस्थेवर आयकर विभागानं कारवाई केली आहे। विरोधक म्हणतात की सत्ताधारी असूनही भावना गवळींवर झालेली कारवाई ही लोकसभेसाठी तिकीट न मिळण्याची सूचना आहे। आता प्रत्यक्षात कुणाचा दावा खरा होतो याचं उत्तर तिकीट जाहीर झाल्यानंतरच मिळणार आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।